मुंबई अधिवेशनादरम्यान गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल आता तयार झालाय। आज हा अहवाल विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडून विधानसभा अध्यक्षांना दिला जाणार आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या परिसरात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। आता या प्रकरणी तयार करण्यात आलेला गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांना दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पावसाळी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आपसात भिडले होते। विधान भवनाच्या लॉबीतच दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले, आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यामध्ये हाणामारी झाली। पडळकरांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवरती वैयक्तिक टीका केली होती। त्यानंतर विधिमंडळ परिसरात आव्हाडांनी मंगळसूत्र चोर अशी घोषणा दिली होती। एकमेकांवरच्या या टीकेचं रूपांतर कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झालं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।